आणि आता आपण न्यूज टॉप 9 कडे वळूयात। सुरुवातीला आरक्षणावरून वाद रंगलेला त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सामंजस्याने आता प्रश्न सोडवायचे असतात, राज्य सरकारने लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे। मराठा ओबीसी आरक्षण वादावर शरद पवारांचं वक्तव्य आहे। राज्य सरकारने सुद्धा अशा प्रश्नांना विलंब दोषू नये, लोकांना विश्वासात घ्या आणि त्याची पूर्तता कशी करता येईल ते बघून वातावरण चांगलं कसं राहील याबद्दलची खबरदारी घ्या। आम्ही रस्ते बंद केले असते तर भुजबळांनी नाच्यासारखा थैथयाट केला असता। वडीगोद्रीत मराठ्यांना अडवल्यानं जरांगेंची टीका, तर हाकेंना भुजबळांची साथ असल्याचाही आरोप। हे जर आम्ही केलं असतं ना, म्हणलं असतं तिच्याच नाकाच्या खाली आलेले आहे असा थैथयाट केला असता। जसं नाचे आहे किती मोठा अन्याय हो मराठ्यावर, आता आमचा रस्ता बंद केला जायचा आहे। आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना शेवटची संधी, नाहीतर फडणवीसांना बोलताही येणार नाही। मराठा समाज फडणवीसांनाच दोषी ठरवणार, मनोज जरांगेंचा आक्रमक पवित्रा। देवेंद्र फडणवीस साहेबाला संधी, मराठ्याच्या मागणीची अंमलबजावणी, याच्यानंतर थोबड सुद्धा उचलता येणार नाही त्यांना आणि कसलाच मराठा ऐकून घेऊ शकत नाही। दोषी फडणवीस साहेबांना धरणार लोक। राज ठाकरेंना जातीयवादाचा कळवळा आला, जरांगेंचा टोला। काल मराठ्यांच्या मुलांना मारहाण झाली, तो जातीयवाद नाही का? जरांगेंचा सवाल। काल मराठ्यांच्या पोरांना हाणण्यात आले, आता ह्यो जातीवाद नाही का? आता समजा आम्ही नाही काही करून ते म्हणले शाळा पण जातीवाद गेला आणि कळवळा कोणाला आला? राज ठाकरे साहेबाला। वडीगोद्रीत मराठा ओबीसींमध्ये वाद, सर्व प्रकाराला मुख्यमंत्री जबाबदार। बॅरिगेटिंग हटवण्यासाठी जरांगेंनी मंत्री देसाईंना फोन केला आणि संघर्ष वाढला। लक्ष्मण हाके आक्रमक। जरांगेंनी देसाईंना फोन केला, मंत्री देसाई, आणि देसाईंनी परत पोलिसांना हे केलं, त्यामुळं परत इथला संघर्ष वाढला। मग ही जबाबदारी कोणाची आहे? शासन आणि प्रशासनाची आहे। त्यामुळं या सर्व गोष्टीला मुख्यमंत्री जबाबदार आहेत। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ असं महाविकास आघाडीनं जाहीरनाम्यात टाकावं, याबाबत महाविकास आघाडी स्पष्ट बोलत नाही। रावसाहेब दानवेंचं वक्तव्य। काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी आरक्षण देण्याच्या बाजूला असून त्यांनी स्पष्ट भूमिका करावी आणि आपल्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी टाकावं की आम्ही जर निवडून आलो तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ। जालन्यातील वडीगोद्रीत ओबीसी आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त वाढवला। अंतरवली सराटीकडे जाणारे सर्वच रस्ते बंद करून वाहतूक वळवली। मराठा ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी। कुणाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात वाढायचं अशी सरकारची भूमिका नाही। आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक पावलं उचलतंय। जरांगे नक्की उपोषण स्थगित करतील? वर्षावरील बैठकीनंतर शंभूराज देसाईंचं वक्तव्य। सरकार सकारात्मक पावलं टाकतंय। आज सीएम साहेबांनी सांगितलं की उद्या कॅबिनेट झाले की तुम्ही दोघांनीही, त्या मला आणि माननीय चंद्रकांत दादाला, की तुम्ही दोघांनी मिळून याच्यामध्ये डे टू डे फॉलोअप करा, कुठेही दप्तर दिनगाय व्हायला नको। त्यामुळे निश्चितपणे मनोज दादा उपोषण स्थगित करतील असं मला वाटतं। जरांगे पाटलांचं सलग 6व्या दिवशीही आंदोलन सुरूच। मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ पुणे ग्रामीण, जालना, परभणी, धाराशिवसह ठिकठिकाणी बंद। सर्वांनी शांततेत बंद पाळण्याचं आवाहन।